आज सकाळी लोकेश गेल्यावर मी माझं योगा झाल्यानंतर नितेश आले. आम्ही दोघांनी ब्रेकफास्ट केला, कुकरही लावून घेतला आणि आम्ही जायला निघालो. आणि वाटेत जाता जाता आम्ही बोलत होतो की लगेच यायला पाहिजे, घरी लोकेश लवकर येणार आहे, त्यामुळे लगेच यायला भेटेल, एवढा लवकर सगळं आवरून लवकर यायला पाहिजे. पुढे एक टेन्शन होतं की इथे क्रॉसिंग भेटतं, रेल्वे क्रॉसिंग. इथे जर आलो आणि इथे जर क्रॉसिंग असेल तर मग खूपच वेळ होईल, पण देवाच्या कृपेने इथे क्रॉसिंग आम्हाला भेटलं नाही. तेव्हाच क्रॉसिंग ओपन झालेलं. आणि हे पुढे बघता, हे आहे ओल्ड गोवा. हे न्यू चर्च आहे ओल्ड गोवाचं. आणि दुसऱ्या बाजूला आहे ते ओल्ड चर्च आहे. हे ओल्ड चर्च आहे. तुम्ही जर कोण जर इथे येऊन गेलं असेल तर त्याने मला कमेंटमध्ये सांगा. आणि हे पुढे गेल्यावर हे रायबंदर म्हणून लागतं आणि ही मांडवी नदी आहे. आणि ह्याच्या अगदी जवळून रोड आहे, अगदी जवळ. म्हणजे तिथून असं जाताना मला तर खूपच भीती वाटते, काय कोणास ठाऊक, पण मला खूप भीती वाटते मांडवी नदीच्या बाजूनेच्या रोडने जाताना. आणि आता आम्ही पोचलो एकदाच्या आमच्या डेस्टिनेशनला, कारण आम्हाला इथेच यायचं होतं. आणि इथून मग आम्हाला अगोदर जायचं आहे लेन्सकार्टला, कारण मी लेन्सकार्टवरून मला लोकेशला चष्मा घेतलेला, पण मला माझ्या चष्माने जरा सारखा दिसत नाही, त्यामुळे तो नंबर सेम आहे काय अगोदरच्या चष्म्याचा आणि माझा आताचा नंबर, ते मला चेक करायचं होतं. आणि तिथून आम्ही परत फिरलो आणि आम्ही अमेरिकन टुरिस्टरमध्ये आलो. तर इथे आम्ही का आलो असेल तर हे तुम्हाला बघून कळालंच असेल की आम्ही का आलो इथे. तर आम्ही इथे घेतलं आम्हाला जे काही घ्यायचं होतं ते. आणि नंतर मी आणखी बॅगा बघत होते, ट्रॉली बॅगा वगैरे होत्या त्या. नितेशने तोपर्यंत बिल करून झाल्यावर आम्ही यायला निघालो रिटर्नच्या प्रवासाला. आणि घरी आलो आणि आमच्या 2 मिनटं अगोदरच लोकेश येऊन पोचलेला. त्याचीच एक हे होती की आमच्या अगोदर तो येणार, मग रडेल वगैरे, म्हणून घरी आलो तर तो एवढा हॅप्पी झाला, कारण आम्ही त्याच्यासाठी बॅग आणायला म्हणून पणजीला गेलेलो. आणि ती बॅग बघून तो खूप खुश झाला. त्याने इमॅजिन केलं नव्हतं की आम्ही त्याच्यासाठी बॅग वगैरे काय आणू वगैरे म्हणून. म्हणजे त्याला माहीतच नव्हतं, काही आयडिया पण नव्हती की आम्ही आज त्याला बॅग आणणार आहोत. आणि ती जी पडलेली आहे ती त्याची ओल्ड बॅग आहे. पडलेली म्हणजे तो आता स्कूलमधून जस्ट आला आहे आणि बॅग काढून ठेवली आहे. आणि तो विचारतो आहे पप्पाला, पप्पा हे काय आहे, हा बेल्ट कसला आहे. आणि बॅग लावून बघतो पप्पा त्याला, तोपर्यंत तो बेल्ट लावून देत होते, जे पॉकेट होतं त्याला. त्याने आपला न्यू बॅग लावून बघितला, त्याला कसं काय बटन आहे काय लावून गोल गोल फिरायला लागतो. एवढा हॅप्पी झाला की त्याने काही विचारच केला नव्हता की आम्ही त्याला बॅग आणू वगैरे म्हणून. आणि बॅग आणली त्यामुळे तो खूप हॅप्पी होता. आणि ही त्याच्या ओल्ड बॅगची अशी अवस्था आहे.